नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपराजधानी नागपुरात आजपासून शाळेची घंटा वाजली आहे। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सध्या त्यामुळे आनंद पाहायला मिळतोय। दरम्यान या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा शाळेला सुरुवात झाली आहे। शाळेची घंटा आज वाजली आहे। विद्यार्थी जे आहे शाळेमध्ये पोहोचलेले आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आनंद जो आहे तो चेहऱ्यावर दिसतो आहे। खरं तर शाळांमध्ये आज त्यांचं खूप जोरदार स्वागत करण्यात आलं आहे, ढोल वाजवून स्वागत करण्यात आलं आहे आणि जे आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर खरं तर त्यांचा जो आनंद आहे तो चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। छान वाटते। एवढ्या दिवसानंतर आम्हाला उन्हाळ्याचा बोर मारत होता, तर आता पहिला दिवस आहे तर माहित नाही कसं जाईल। काय नवीन दप्तर वगैरे मिळाले का? हो, खूप चांगलं वाटतं। खूप दिवसानंतर आम्ही मित्र एक सोबत भेटत आहोत। आपली नवीन शाळा खूप चांगलं वाटत आहे। खूप छान वाटते, फ्रेंड्स पण मिळाले सगळे, खूप छान वाटते। कसं स्वागत केलं? छान स्वागत केलं आणि नवीन कपडे, नवीन दप्तर यासोबत नवीन सगळ्या पुस्तकांसोबत नवीन शिक्षक हे सगळा अनुभव जो आहे ते आता अनुभवताना दिसत आहे आणि त्याचा सगळ्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।